अतिशय दुःखद घटना आहे. मनाला वेदना देणारी, मनाला क्लेश देणारी घटना आहे. आत्ताच एक माझ्यासमोर एक लहान मुली, इथून 1 वर्षाची मुलगी असेल, मला वाटतं तिचा वाढदिवस काल होता. अशा धोकादायक इमारती आहेत, त्यांना महानगरपालिकेने नोटीस जर दिलेल्या असतील तर तिथल्या रहिवाशांनी सुद्धा समजून त्या रिकामी केल्या पाहिजेत, कारण की आपल्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये. आणि दोस्तों नमस्कार। दोस्तों, पालघर जिले के विरार से बीती रात को एक बेहद दुखद घटना सामने आई। इस घटना में कई लोगों के हताहत होने की जानकारी सामने आई है। दरअसल घटना कुछ ऐसी है कि विरार के नारंगी फटा क्षेत्र अंतर्गत चामुंडा नगर और विजयनगर के बीच की एक रमाबाई अपार्टमेंट नाम की बिल्डिंग का पिछला हिस्सा, ये 4 माला की बिल्डिंग थी, इसका पिछला हिस्सा वहां पीछे की तरफ की एक चाली के ऊपर गिर पड़ा। जिस समय यह हादसा हुआ, बिल्डिंग में कई परिवार रह रहे थे। तो इस हादसे में कई लोग हताहत हुए हैं। और हादसे के बाद, हादसे की जानकारी पर क्षेत्र के राजनीतिक लोग वहां पहुंचे। खुद वसई विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित और नालसपारा विधायक राजन नाइक ने भी घटनास्थल का दौरा किया, हालात का जायजा लिया कि किस तरह के हालात और किस तरह से रेस्क्यू चल रहा है। उन्होंने उस पर वहां पे दौरा किया। रेस्क्यू ऑपरेशन के समय लोगों को काफी दिक्कतें आ रही थी, ये भी बात सामने आ चुकी, क्योंकि वहां जाने का रास्ता काफी सकरा था। ना ही एनडीआरएफ का बुलडोजर या और वाहन वहां अंदर जा पा रहे थे, तो सभी मैन्युअली तरीके से किया जा रहा था और राहत बचाव कार्य लगातार जारी है। अभी सुबह तक भी राहत बचाव कार्य जारी था। इस मामले पर दोनों ही विधायकों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए मीडिया के सामने बयान भी जारी किया। वो बयान आप आगे सुनेंगे। लेकिन इस मामले ने कहीं ना कहीं फिर एक बार यह सोचने पर मजबूर कर दिया कि इस तरह की जो इमारतें हैं, जिनको C1 कैटेगरी में, अति धोखादायक कैटेगरी में पहले ही डाला जा चुका है, उनको समय रहते क्यों नहीं उनके ऊपर कोई निर्णय लिया जाता है, समय रहते क्यों नहीं उनका निवारण किया जाता है। क्योंकि ये बिल्डिंग C1 कैटेगरी में है। इसी चीज को लेकर जब मीडिया ने विधायक श्रीमती स्नेहा दुबे पंडित से सवाल किया कि वहां C1 कैटेगरी होने के बावजूद, तो उन्होंने ये कहा कि प्रशासन कई बार C1 कैटेगरी होने के बाद लोगों को बार बार इस चीज को लेकर नोटिस देता है, उनको यह आह्वान करता है कि आप खाली करें, लेकिन कई बार लोग जो है वहां सपोर्ट नहीं करते हैं। तो लोगों को चाहिए कि अपनी जान की परवाह करें और इस तरह के हादसे न हो, उस हादसे में हताहत न हो, ऐसे अपना सब कुछ बचा पाए, इसके लिए कोशिश करें। क्या कुछ दोनों विधायक ने कहा, आप आगे सुनेंगे। हम आपको आगे भी एक वीडियो हमने चलाया था, उसमें बता चुके हैं कि प्रशासन ने अब तक 2 मौतों की पुष्टि कर ली है। इस वीडियो में आप देख सकते हैं एक नन्ही मासूम बच्ची जिसका पहला बर्थडे था, उसकी भी मौत की पुष्टि हो चुकी है। और भी 9 से ज्यादा लोग जो रेस्क्यू किए जा चुके हैं अस्पताल में, उनका इलाज करके उनको सुरक्षित स्थान पर भेज दिया गया है और बाकी मलबे में दबे लोगों को निकाले जाने की प्रक्रिया शुरू है। स्थानिक प्रतिनिधियों का यह कहना है कि कम से कम 15-16 परिवार वहां रहते थे, तो अभी मलबे के नीचे और कितने लोग दबे हैं, इसकी सटीक जानकारी आना बाकी है। जब इसकी सटीक जानकारी आएगी और प्रशासन द्वारा आधिकारिक तौर पर इसके बारे में बयान जारी किया जाएगा, तो हम आपको जरूर उसकी जानकारी देंगे। फिलहाल वीडियो में आगे देखिए क्या कहना है दोनों ही विधायकों का। अभी के लिए इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। दुर्घटना झाली आहे, घटनास्थळी पाहणी केली, काय सांगा? अतिशय दुःखद घटना आहे. मनाला वेदना देणारी, मनाला क्लेश देणारी घटना आहे. आत्ताच एक माझ्यासमोर एक लहान मुली, इथून 1 वर्षाची मुलगी असेल, मला वाटतं तिचा वाढदिवस काल होता. तिची आई स्थिती थोडी क्रिटिकल सांगितली आहे, असं हॉस्पिटलला घेऊन गेले ते. काही चित्र अतिशय मनाला वेदना देणारं चित्र सगळं बघितल्यानंतर आहे. तिथे पायी जाणंही अशक्य आहे. अशा प्रकारे बिल्डिंग झाल्या. त्याच्याबरोबर इथे मागेही बघाल 6 मजली इमारतींनी आणि बाजूने आधी चालू आहे. त्यामुळे ह्याला कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. आम्ही आग्रह प्रशासनाकडे करतो, महाराष्ट्र सरकारकडे करतो. आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट कशा करता येतील, क्लस्टर घोषित करून किंवा अन्य मार्गाने कशा करता येतील, ह्यासाठी आम्ही निश्चितपणे सरकार दरबारी प्रयत्न करू. काय निराळा एखादी गोष्ट जर करायला लागली वेगळी, म्हणजे त्यासाठी काय तरतूद करायला काय तरी आम्ही आग्रह तो धरू. कारण लोक एकदा C1 कॅटेगरी बिल्डिंग तयार झाली की महापालिका त्यांना खाली करायला लावते, नाही खाली केली तशी पडते. पण त्याचं पुढचं भविष्य काय? जेव्हा अशा प्रकारे बिल्डिंग पडतात तेव्हा जागा मालक कुठून उभा राहतो की ही जागा माझी आहे. त्यामुळे पुढची जे त्यांच्यावर कारवाई करायची आहे, पुढची जी त्यांचं घर बांधायची, ते कठीण होऊन जाते. अशा प्रकारे फार केसेस म्हणजे महापालिकेने मला वाटतं आता बऱ्यापैकी नोटीस C1 कॅटेगरीची महापालिका देते.
महापालिकेचं काम महापालिका देते, पण अशा हजारो लोकांनी राहायला जायचं कुठे, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यासाठी काय करता येईल. आता ही दुर्घटनाग्रस्त आहेत, त्यांना कशी मदत मिळणार आहे? त्यांना महापालिका त्यांची राहण्याची व्यवस्था, जी हॉस्पिटलमध्ये त्यांची आम्ही व्यवस्था शासन दरबारी करू, महापालिकेला सांगू त्यांचा हॉस्पिटलचा खर्च आहे किंवा त्यांना काय अन्य जे कायदे आहेत, प्रचलित कायदे आहेत, त्यामुळे त्यांना जी मदत करता येईल ती निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. दुर्घटना घडलेली आहे, घटनास्थळी भेट दिली आहे, काय खूपच दुर्दैवी घटना ही आहे. आता आपण घटनास्थळी पाहत असू की या बिल्डिंगला रेस्क्यू करण्यासाठी JCB किंवा आणखीन NDRFची गाडी, फायर ब्रिगेडची गाडी जाण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. सगळी मदत ही मॅन्युअली आपण करतोय. NDRFची टीम सुद्धा इथे आलेली आहे. महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळेजण कामाला लागलेले आहे. आपण आता या क्षणी हीच प्रार्थना करूया की जे जीव तिथे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांना तिथनं रेस्क्यू करण्यात आपल्या सगळ्यांना यश येईल आणि त्यांचे जीव वाचवण्यामध्ये आपल्याला यश येईल. स्थानिकांनी देखील तुमच्याशी संवाद साधलेला आहे, काय म्हणणे, काय कशी मदत मिळेल का? बघा ते आता खरं या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ते सुद्धा सगळे पॅनिक झालेले आहेत. त्यांचं सामान आता जे अर्धे बिल्डिंग मध्ये आहे, तर जे बिल्डिंग आता आहे अस्तित्वात त्यामध्ये त्यांचं सामान राहिलेलं आहे. ती त्यांना आपण हे आश्वस्त केलेलं आहे की हे रेस्क्यूचं काम झाल्यावरती NDRFची टीम त्यांचं सुद्धा सामान काढण्यासाठी त्यांना मदत करेल. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कुठेतरी अशा घटना घडतायत. बघा आता आपण दोषारोप करण्याची ही वेळ नाहीये. आता ही वेळ आहे माणुसकी दाखवण्याची आणि सगळ्यांनी मिळून आपण त्यांचे जीव जे आहेत ते वाचण्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि आपल्याच्याने जी मदत होईल ती आपण केली पाहिजे. याच कंडिशन मध्ये 7 ते 8 इमारती अजून आहेत. वारंवार सांगून सुद्धा स्थानिक लोक खाली करत नाहीत आणि महानगरपालिकेचे अधिकारी याच्यामध्ये काही कारवाई करत नाही. आता एक इमारत तुटली, एक अपघात झालेला आहे, तर उद्यापासून त्याच्यात दुसऱ्या उपाययोजना काय करणार? मला असं वाटतं की ज्या अशा धोकादायक इमारती आहेत त्यांना महानगरपालिकेने नोटीस जर दिलेल्या असतील तर तिथल्या रहिवाशांनी सुद्धा समजून त्या रिकामी केल्या पाहिजेत, कारण की आपल्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये. आणि त्यांना जी काही मदत महानगरपालिकेतर्फे बाकीच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे ती मी आयुक्त सरांना स्वतः पर्सनली रिक्वेस्ट करेन की अशा इमारतीतल्या लोकांना ती मदत त्यांनी केली पाहिजे. पण स्वतः जीव महत्वाचा आहे. जीव वाचवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे असं मला वाटतं. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.